ओके. तर आज सकाळ सकाळ उठलो मित्रांनो आणि गुरांची कामं केली. सरळ आलो पाणी धरायला. आपलं चाललेलं इकडे पाणी. सकाळीचे 6 वाजले ते आणि मी आलो आहे पाण्यावर. हे बघा या मित्रांनो, आपण हे सगळं कडवा तोडलेलं त्या जागेत पाणी देतोय आपण. आणि इकडं कडवा लावले परत आणि तिकडं ह्या तुकड्यात मका लावलेली आहे. तर चला आपलं पाणी कुठवर गेलंय बघू. लय अवघड आहे मित्रांनो, इकडंच गेलं इथपर्यंत. तर मित्रांनो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो हे रात्रच भिजून ठेवलेलं आहे 9 वाजता. नंतर 9च्या पुढे इरतलं पाणी निघल्यामुळे इकडं थोडंसंच भिजवलं मित्रांनो तिकडं आणि बंद करून टाकलं मित्रांनो. तर मित्रांनो लाईट गेल्यामुळं मी आलो आहे गोठ्यामध्ये पाणी पाजायला. तर लाईट येतोपर्यंत आपण घरचेच कामं बघणार आहे. गायांना पाणी पाजून बाहेरच्या गायांना पाणी पाजणार आहे. मग लाईट आली की आपल्याला मोटर चालू करणार आहे. घरांची कामं केली, घरची सगळी कामं उरकून मी चालू आहे नारायणपूरला. तर फायनली आम्ही नारायणपूरमध्ये पोचलेलो आहे. समोर मंदिर दिसतंय, तर भाजी आणि ते बाजार भरलेला आहे. ह्याच्या पुढं जाऊन आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये पाया पडायला. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर आपण मंदिराच्या मुख्यद्वाराला आलेलो आहे. ही चप्पल काढून आता आम्ही जाणार आहे वर. तर चला वर. तर मंदिराच्या आतमधला परिसर बघा तुम्ही कसा आहे, शांत वातावरण आहे सगळं. भजनाचा आवाज येतोय. तर सरळ चला आपण दर्शनाला जाऊ. इकडे पूजा चाललेली आहे आणि आमचा माणूस ॲडवाणी करायला लागलेला आहे इकडं. देवाचं दर्शन करून आम्ही आलो इथं महादेवाच्या मंदिरामध्ये. तर नारायणपूरच्या मंदिराच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर आहे. तर तिथं आलेलो आहे आम्ही. तर इथं वातावरण खूप शांत आहे आणि मंदिरही खूप शांत आहे आणि चांगलं आहे. तर तुम्ही कधी नारायणपूरला आले होते, आलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो चला आता पाया पडायला जाऊ आतमध्ये मंदिरामध्ये. नंदीचं दर्शन करून आम्ही हा लागला काहीतरी कानात बोलायला, म्हणलं चला आपण पटकन इथनं निघून जावं, दर्शन करून यावं माघारी. तर चला दर्शनाला जाऊया, रांगेला लागूया. तर मित्रांनो रांगेला न लागता आम्ही शिरलेलो आहे मधनं. तर चला इथनंच आपण दर्शन करूया आणि जाऊया रिटर्न. तर मित्रांनो इथं आम्ही असं या प्रकारे पिंड बघून इथं दर्शन घेतलेलं आहे आणि सरळ आलेलो आहे बाहेर. तर मंदिराचा परिसर आहे, वातावरण खूप शांत आहे मित्रांनो. तुम्ही आलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा या मंदिरात कधी.
तर चला जाऊया बाहेर. आणि बाहेर जाता जाता काहीतरी खरेदी करावं म्हणून प्रत्येक भाऊला आवडलेलं आहे किचन. गाडीला किचन घ्यायचं आहे. तर बघा आता किचन बघायला गेलेला आहे आणि याला एक किचन आवडलेलं आहे. गाडीला लावून तर आम्ही निघणार आहे घरी. तर मित्रांनो आम्ही आलो इथं फोटो काढायला ह्या भातामध्ये. पण ह्या भातच कापून नेलेलं आहे शेतकऱ्यांनी. त्याची काळजी आहे बघा. जिथं जिथं तू पाय ठेवला ते सगळं पुसून काढणार आहे मी म्हणतोय. पुसावं लागते बाबा, देवाचं असते, काळजी करावं लागते. हे काय ह्या भातात गाडी घालून व्हिडिओ काढणार होतो पण भातच गेला आणि नाराज झाला आणि लागला गाडी पुसायला. तर मित्रांनो याच्या टायमाला लागलेली भूक म्हणून आलो मिसळ खायला जोगेश्वरी मिसळमध्ये. तर चला मिसळ खाऊन आपण जाणार आहे पटापटा घरी आणि निघालेलो आहे घरी. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.